हॅलो, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत तंदुरी पनीर टिक्का. यासाठी आपण आलेलो आहोत किराणा दुकानात. जे काही मटेरियल लागतं सगळं आपण घेतलेलं आहे. चला तर मग आता याचं बॅटर तयार करून घेऊया. दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी लाल तिखट. तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडासा घरगुती मसाला टाकलेला आहे. आपण टाकतो पनीर टिक्का मसाला आपल्या चवीनुसार. त्याच्यानंतर हा चिकन तंदुरी आहे, पण आपण तोच वापरणार आहोत. ग्रेव्हीचा पनीर टिक्काचा भेटलेला नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण चिकनचा मसाला वापरतोय. कारण आपल्याला तंदुरी पनीर टिक्का करायचा. आपण कुठे करणार आहे आणि कसं करणार आहे ते शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये टाकतोय मीठ, थोडंसं कस्तुरी मेथी आहे, हातावर थोडीशी रब करून टाकायची आहे. आणि हे सगळं बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्यांना लागेल. ऑर्गॅनो टाकलेला आहे थोडासा. चला तर मग आता पनीरचे क्यूब कट करून घेऊया. आपल्याला हे बार्बेक्यू स्टिकमध्ये टाकायचे, त्याच्यामुळे आपण हे मोठ्या साईजमध्ये कट करणार आहे. छोट्या साईजमध्ये नाही करायचे, कारण ते लगेच निघतात मग. तर मोठे मोठे असे क्यूब कट करून घ्यायचे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील अजून एक्स्ट्रा त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आपण टाकणार आहोत शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा. या तिन्हींचा आपण पनीर टिक्कामध्ये ॲड करणार आहोत. मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. आज सासूबाईने बनवणार आहेत आणि आज आपण किचनमध्ये सुद्धा बनवणार नाहीयेत. कुठे बनवणार आहोत तर ते तुम्ही नक्की बघा. थोडंसं लिंबू टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलंय. सगळ्या भाज्या आता त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. ते मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे. ते छान मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे. चला, आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण बार्बेक्यू स्टिकला हे सगळं व्यवस्थित लावून घेऊया. चला तर आपण आता हे तंदुरी पनीर टिक्का किचनमध्ये न बनवता गॅलरीमध्ये शेगडीवरती बनवणार आहोत. छान असं आपण आता हे शेगडीवरती ठेवून घेतलेलं आहे. जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपल्या ह्या बार्बेक्यूच्या स्टिक ठेवलेल्या आहेत. थोडासा मसाला टेस्ट करून पाहते मध्येच काही कमी वगैरे आहे का. तुम्ही पाहताय खूप छान असं भाजलेलं जातंय. हे लाकडाच्या विस्तवावरती भाजतंय, त्याच्यामुळे याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे. आणि गॅलरीत छान बसून आमचा प्रोग्राम चालू आहे हा. आणि छान असा आमचा पनीर टिक्का झालेला आहे, म्हणून काढून घेतोय. तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग करत राहा, मस्त मस्त बनवत राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.